नमस्कार. होम कुकिंगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. तर आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने आलू मटरची भाजी कशी बनवायची हे दाखवणार आहे. तर इथे मी पाव किलो मटर घेतलेले आहेत, 2 कांदे घेतलेले आहेत, टोमॅटो घेतलेले आहेत, बटाटे घेतलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या, आलं घेतलेलं आहे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 चम्मच जिरं घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण पेस्ट बनवून घेऊया. 2 हिरव्या मिरच्या, लसूण, तर याची आपण पेस्ट बनवून घेऊया. तर इथे पाहू शकता एकदम फाईन पेस्ट केलेली आहे. अशीच आपल्याला ठेवायची आहे. हे बघा. तर इथे मी 3 चम्मच भरून तेल घेतलेलं आहे. तर इथे तेल तापलेलं आहे, त्यामध्ये मी हे 1 चम्मच जिरं घालणार आहे. छान तडतडून द्यायचं आहे जिरं. आणि त्यानंतर मी हे 2 मोठ्या साईजचे मी कांदे घेतलेले आहेत ते घालते. कांद्याला पण एकदम असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचा आहे. हे बघा, इथपर्यंत आपल्याला कांद्याला शिजवायचं आहे. तर आता यामध्ये ही 2 बटाटे घालायचे आहेत, त्याचबरोबर हे मटर घालायचे आहेत. झाकण द्यायचं आहे आणि 7-8 मिनिटं आपल्याला असंच वाफेवरती मटर आणि बटाट्याला शिजून घ्यायचा आहे. तर इथे घेतलेला आहे मी अर्धा चम्मच हळदी पावडर, 2 चम्मच आपल्याला लाल तिखट घ्यायचं आहे, 1 चम्मच भरून इथं मी धनिया पावडर घेतलेली आहे, 1 चम्मच बेसन घेणार आहोत. त्याने काय होईल की ग्रेव्ही आपली एकदम थिकनेस होईल. तर झाकून उघडून पाहते. तर आता यामध्ये मी ही पेस्ट केलेली होती ती घालते. 5 मिनिटं आपण असंच शिजून घेऊया. ते 6 मिनिटं आपल्याला शिजून घ्यायचं आहे. झाकण खोलून पाहते. पाहू शकता. तर आता यामध्ये आपण हे जे मसाले घालूया, मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी घालायचं आहे. यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. अजून थोडं पाणी घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घालूया. झाकण देऊन 6 ते 7 मिनिटं आपल्याला शिजून घ्यायचं आहे. झाकण खोलून पाहते. पाहू शकता साईडने असं तेल सुटलेलं आहे. खूप छान असं थिकनेस पण आलेला आहे ग्रेव्हीला. हे बघा, एकदम दाटसर झालेली आहे. बटाटा सुद्धा आपला छान प्रकारे असं शिजलेला आहे. हे बघा. तर यामध्ये लास्ट इन्ग्रेडियंट्स आपल्याला कसुरी मेथी घेतलेली आहे 1 चम्मच भरून, ती अशी क्रश करून टाकायची आहे. हे बघा, स्टर करत राहायचं आहे. एकदम साधी सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून पहा. इथे आलू मटरची भाजी आपली रेडी आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. एकदम स्मूथनेस अशी आलू मटरची भाजी आपली रेडी झालेली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि मोस्ट इम्पॉर्टंट ट्राय करायला विसरू नका. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. चला तर भेटूया अशाच पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत गुड बाय.